नमस्कार, मी डॉक्टर विवेक देशमुख मेडिकल हॉस्पिटलमध्ये गेल्या 6 वर्षांपासून स्पाइन सर्जन म्हणून प्रॅक्टिस करतोय. युजली मणक्यांचे बरेच सारे आजार आपण पाहत असतो. मणक्यांच्या आजारांबद्दल सांगायचं झालं तर स्पॉन्डिलोसिस किंवा मणक्याचं टीबी, मणक्यामध्ये गादी सरकणं, नस दबणं हे आपण फार कॉमनली ऐकतो. त्यातल्या त्यात स्पॉन्डिलोसिस हा फार कॉमनली आढळणारा आजार आहे. त्याबद्दल आपण आज थोडक्यात समजून घेऊया. स्पॉन्डिलोसिसमध्ये मणक्याच्या मध्ये आपल्याला मुवमेंट करता यावी म्हणून गाद्या असतात जे आपल्या शॉक ऑब्झर्वर सारखे काम करत असतात. तर ह्या गाद्या प्रायमरीली वीक व्हायला लागतात. गाद्या वीक झाल्या की डिपेंडिंग अपॉन द लोकेशन मानदुखी, पाठदुखी किंवा कंबरदुखी याच्यामध्ये सुरू व्हायला लागते. तर त्याच स्टेजमध्ये त्याचा विलाज करणं गरजेचं असतं. हे जर दुखणं वाढत गेलं तर मग हळूहळू रुग्णाला हातामध्ये मुंग्या येणं, हातात वेदना सुरू होणं, कधी कधी हातातनं वस्तू पडणं किंवा चालताना कधी कधी तोल जाणं ही सुद्धा लक्षणं यायला लागतात. कमरेच्या बाबतीमध्ये जर हा त्रास झाला तर सुरुवातीला कंबरदुखी तर असते पण चालतानाही कधी कधी त्रास व्हायला लागतो. हे अवॉइड करायचं जर असेल तर रेग्युलर एक्सरसाइज करणं, आपली चुकीची लाईफस्टाईल जी आहे ही थोडीशी पण बदलणं गरजेचं आहे. लाईफस्टाईलच्या बाबतीमध्ये बैठे काम करण्यासाठी आमचा हाच सल्ला असतो की बाबा अर्धा तास पाऊण तास झाला की 2-5 मिनिटाचा तुम्ही ब्रेक घ्या, उभा राहून तुम्ही काम कंटिन्यू करा हवं तर. पण कंटिन्यू बसणं हे आपल्या कमरेसाठी चांगलं नसतं, मानेसाठी चांगलं नसतं, तर हे तुम्ही अवॉइड करा. या सगळ्या गोष्टींनी सुद्धा जर त्रास कमी झाला नाही आणि कधी कधी त्रास वाढत गेला तर सर्जरीशिवाय पर्याय नसतो याच्यामध्ये. पण ही ह्या सर्जरी ज्या आहेत आजकाल या मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतीने होतात. आमच्याकडे मेडिकल हॉस्पिटलमध्ये अद्यावत मायक्रोस्कोप आहे, सर्जिकल मायक्रोस्कोप, ज्यामध्ये सर्जरीनंतर रिकव्हरी फार फास्ट होते. त्याच ते संध्याकाळी पेशंट चालण्या फिरण्यासाठी परत सुटेबल होऊन जातो. त्यामुळे स्पॉन्डिलोसिसबद्दल जी भीती आहे ही मनातनं काढणं याच्यामध्ये गरजेचं आहे. थँक्यू.